सण समारंभ असले की आपल्या घरामध्ये पाहुणे येत असतात आणि पाहुणे आले की आपण त्यांच्यासाठी गोड स्वीट असे पदार्थ काही ना काहीतरी बनवत असतो। त्यावेळी तुम्ही अर्धा किलो प्रमाणामध्ये खव्याचे गुलाबजाम बनवू शकता। ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि परफेक्ट अशा प्रमाणामध्ये आहे। हलवाई ज्या ट्रिक वापरतात ना, तीच ट्रिक वापरून आपण हे गुलाबजाम तयार केलेले आहेत। हे गुलाबजाम आतून एवढे रसरशीत तेवढेच जाळीदार आहे, त्यामुळे तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। अर्धा किलो खव्याचे आज आपण इथं गुलाबजाम तयार करणार आहे। त्यासाठी मी परात घेतलेली आहे। परातीमध्ये इथं आपण अर्धा किलो एवढा खवा घेतलेला आहे। खवा थोडासा घट्ट आहे, कारण आपण डेअरीमधून आणलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा घट्ट असतो। तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे। पहिल्यांदा तो आपण फोडून घ्यायचा आणि नंतर मग तो आपल्याला खवा चांगला मळून घ्यायचा आहे। आणि गुलाबजामसाठी खवा मळताना ना आपल्याला तो परातीला असा घासून मळायचा आहे। असा जर आपण खवा घासून मळला ना तर काय होतो, खवा एकदम मुलायम असा होतो आणि आपले जे गुलाबजाम आहेत ना ते एकदम छान तयार होतात। त्यामुळे आपल्याला 3 ते 4 मिनिट ना खवा चांगला असा परातीला घासून मळून घ्यायचा आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपण इथं 4 चमचे ना मैदा घालणार आहे, कारण आपण इथं डेअरीचा खवा वापरल्यामुळे आपण त्याच्यामध्ये 4 चमचे मैदा वापरलेला आहे। जर तुम्ही घरामध्ये खवा तयार केलेला असेल तर तुम्हाला ना ह्याच्यामध्ये ना 6 चमचे मैदा मिक्स करायचा आहे। डेअरीच्या खव्यामध्ये आधीच मैदा मिक्स असतो, त्याच्यामुळे आपण इथं 4 चमचे वापरलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे। तुपामुळे काय होतं, जे गुलाबजाम आहेत ना ते रसरशीत असे तयार होतात, तेवढेच ते जाळीदार होतात। त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तूप वापरलेलं आहे। खवा आता आपल्याला गुलाबजामसाठी ना चांगला मळून घ्यायचा आहे। इथं आपण खवा चांगला मळून नंतर मग आपण इथं बघा चिमटभर एवढा सोडा घेतलेला आहे आणि सोडा आता आपल्याला ॲक्टिव्ह करायचा आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। पाण्यामध्ये मिक्स करून खव्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे, त्यामुळे खव्यामध्ये पण तो लगेच मिक्स होतो आणि गुलाबजाम आपले छान जाळीदार असे होतात। हलवाई हेच ट्रिक वापरत असतात आणि गुलाबजाम तयार करतात, त्यामुळे त्यांचे गुलाबजाम कसे जाळीदार आणि आतमध्ये ना एकदम रसरशीत असतात। त्यामुळे आपल्याला खव्यामध्ये थोडासा सोडा मिक्स करायचा आहे। आता इथं आपण खवा तळहातावरती घेतलेला आहे, त्याचा एक आपण गोल गोळा बनवतोय, म्हणजे आपण इथं गुलाबजाम बनवून घेतलेला आहे पहिला। तर बघा, लगेच आपण तळहातावरती गोल केला ना तेव्हा लगेच आपला गुलाबजाम तयार झालेला आहे। त्याला एकही क्रॅक गेलेलं नाही, कारण जो आपण खवा मळून घेतलेला आहे ना तो एकदम चांगला मळून घेतलेला आहे। एकदम मुलायम असा मळून घेतल्यामुळे जे आपले गुलाबजाम पण आहेत ना ते एकदम छान असे तयार होत आहेत। आता आपण बघा इथं पहिल्या बॅचमध्ये जेवढे आपल्याला गुलाबजाम तळायचे आहेत ना तेवढेच करून घ्यायचे। जर आपण सगळे गुलाबजाम एकदाच करून घेतले तर काय होईल, नंतर गुलाबजाम काय होतात तेलामध्ये गेल्यावर त्याला क्रॅक पडायला लागतात। त्याच्यामुळे जेवढे आपल्याला पहिल्या बॅचमध्ये गुलाबजाम तळायचे आहेत ना तेवढेच मी इथं तयार करून घेतलेले आहेत। आता आपण इकडं गुलाबजामसाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ना हे तेल 4 ते 5 मिनिट एवढं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मगच आपण ना त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडून घेणार आहे। आणि गुलाबजाम खव्याचे सोडताना इथं आपण पहिल्यांदा ताटामध्ये गुलाबजाम घेतलेले आहेत, नंतर मग त्याच्यावरती आपण मैदा घालून घेतलेला आहे। मैदा घालून घ्यायचा, मैद्यामध्ये ते थोडेसे घुळवून घ्यायचे आणि नंतरच मग हे तेलामध्ये सोडायचे। कारण काय होतं, खव्याचे गुलाबजाम असतात ना ते काय होतं लगेच खाली कढईला चिटकतात आणि त्याच्यावरती जर आपण मैदा घातला ना तर आपले जे गुलाबजाम आहेत ना ते कढईला चिटकत नाहीत। त्याच्यामुळे आपण ना मैदा टाकून गुलाबजाम तेलामध्ये सोडलेले आहेत। हलवाई ही ट्रिक पण वापरत असतात गुलाबजाम तयार करताना खव्याचे, त्याच्यामुळे खाली ना कढईला ते गुलाबजाम चिटकल्या जात नाहीत। आता आपण बघा इथं गुलाबजाम तळून घेतोय। लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला घ्यायचे आहेत शेवटपर्यंत गुलाबजाम तळून, तरच जे आपले गुलाबजाम आहेत ना ते एकदम छान तळल्या जातात, तेवढेच ते आतून जाळीदार पण होतात आणि ते आपण जर पाकामध्ये घातले तर ते आतपर्यंत रस पितात। त्याच्यामुळे आपल्याला इथं लो टू मिडियम फ्लेमवरती हे गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे आहेत। आणि तळताना बघा असं थोडासा ना गुलाबजामवरती झाऱ्या फिरवायचा, त्याच्यामुळे काय होतो, जो गुलाबजाम आहे ना तो तेलातल्या तेलात गोल फिरत असतो आणि तेलामध्ये गोल फिरल्यामुळे गुलाबजाम काय होतो, गुलाबजाम आहे ना तो एकसारखा तळला जातो
आणि एकसारखा गुलाबजाम तळला गेला की गुलाबजाम आतूनही छान असे तळल्या जातात, तेवढेच त्याला छान अशी जाळीही पडते आणि तो गुलाबजाम खायला पण छान लागतो। त्याच्यामुळे आपल्याला गुलाबजाम छान असे तळून घ्यायचे आहेत। तळल्यानंतर बघा इथं आपण झाऱ्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि नंतर मग मी इथं ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता दुसरे पण आपण गुलाबजाम ना इथं तळायला टाकणार आहे। तळायला टाकायच्या आधी आपल्याला त्याच्यावरती थोडासा मैदा टाकून ते मैद्यामध्ये थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाले की नंतर मग आपण इथं तेलामध्ये सोडून घेणार आहे गुलाबजाम। आता इथं आपण बघा तेलामध्ये सोडून घेतले आणि तेलामध्ये सोडल्या आपण लगेच नाही झाऱ्या घालायचा, एक अर्धा मिनिट ना तसंच ठेवायचं आणि अर्धा मिनिटानंतर बघा इथं आपण झाऱ्या घातलेला आहे। आणि झाऱ्या घालताना पण बघा खालच्या साईडनी आपल्याला गुलाबजाममध्ये झाऱ्या घालायचा आहे। जर आपण वरती गुलाबजामला टच केलं ना झाऱ्याने तर आपला गुलाबजाम काय होईल, तेलामध्ये फुटेल। त्याच्यामुळे आपण गुलाबजाममध्ये झाऱ्या घालताना ना गुलाबजामच्या खाली घालून घ्यायचा आहे, म्हणजे तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि फिरवून घ्यायचा आहे। फिरवल्यामुळे काय होतं, गुलाबजाम जो आहे ना तो तेलामध्येच गोल फिरत राहतो आणि गोल फिरला की तो एकसारखा असा तळल्या जातो आणि एकसारखा तळल्या गेला की गुलाबजामला छान असा एकसारखा कलरही येतो। आता तुम्ही इथं बघू शकता आपल्या सर्व गुलाबजामला ना एकसारखा असा कलर आलेला आहे। आणि बघा नंतर मग आपण गुलाबजाम तळल्यानंतर मी इथं दुसरी बॅच पण काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकसारखा आपल्या गुलाबजामला कलर आलेला आहे आणि दिसायला पण एकदम छान आणि मुलायम असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। आता आपण दुसरी बॅच पण बघा इथं पहिली बॅच आपण पहिली ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि दुसरी बॅच अर्धा किलो खव्याचे आपल्याला एवढे गुलाबजाम तयार झालेले आहेत। सर्व आपण गुलाबजाम तयार करून घेतले। आता आपण ना पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी इथं आपण पातेलं घेतलेलं आहे आणि 1 किलो साखर घेतलेली आहे, कारण खवा आपण घेताना अर्धा किलो एवढा घेतला होता, त्याच्यामुळे आपल्याला 1 किलो एवढी साखर घ्यायची आहे। आणि पाणी घेताना ना आपण आता 1.5 लिटर एवढं पाणी घेणार आहे, कारण आपले जे गुलाबजाम आहेत ना ते पण अर्धा किलो खव्याचे आहेत, त्यामुळे आपल्याला 1.5 लिटर इथं पाणी घ्यायचं आहे, जे आपण इथं पातेल्यामध्ये ओतून घेतलं। नंतर मग आपण इकडं गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्याला जी साखर आहे ना ते पूर्णपणे आता चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे। चमच्याने जर आपण साखर मिक्स केली तर साखर लगेच विरघळते पाण्यामध्ये आणि आपल्याला पाकाला ना उकळी येऊ द्यायची आहे। त्यासाठी आपण आता ना इथं गॅसची फ्लेम आहे ना ती फुल केलेली आहे। गॅसची फ्लेम फुल ठेवून इथं आपण ना पाक उकळून घेणार आहे। पाक आपल्याला गुलाबजामसाठी जो पाहिजे ना तो एकतारी असा पाक पाहिजे, त्यामुळे आपल्याला फक्त हा पाक ना 5 मिनिट एवढा उकळून घ्यायचा आहे, म्हणजे आपला एकतारी पाक तयार होणार आहे। आता इथं बघा आपण ना काय करूया, चेक पण करूया। आपण ना पॅचुलाच्या साहाय्याने पाक चेक करणार आहे। मी पॅचुला ना पाकामध्ये घातलेला आहे, त्याच्यावरती 2 ते 3 थेंब ना पाकाचे घेतलेले आहेत। आता आपण बोटाने ना चेक करूया। इथं बघा असा चिकट आणि एकतारी असा आपला पाक तयार झालेला आहे। असाच आपल्याला गुलाबजामसाठी पाक पाहिजे। आता मी इथं गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यावरती लगेच आपल्याला ना गुलाबजाम नाही घालायचे, आपल्याला फक्त ना अर्धा मिनिट एवढाच पाक थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये इथं बघा आपण गुलाबजाम आता पाकामध्ये घालून घेणार आहे। आता सर्व गुलाबजाम इथं आपण पाकामध्ये घातले आणि पाकामध्ये घातल्यानंतर काय करायचं, पातेल्याला काय करायचं, दोन्ही साईडने एखाद्या सुती कपड्याने पकडायचं आणि पूर्ण ना असे पाकामध्ये ना हे गुलाबजाम मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामुळे काय होतं, जे गुलाबजाम आहेत ना ते चांगले रस पितात गरम पाक असल्यामुळे, त्याच्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिट ना असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथं बघा आपले थंड झाल्यानंतर पाक एकदम छान असा गुलाबजामने ना रस ऑब्झर्व केलेला आहे आणि मस्त अगदी आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता एकदम छान तयार झालेले आहेत। अर्धा किलो खव्यापासून आपले ना एवढे सारे गुलाबजाम तयार झालेले आहेत। भरपूर सारे गुलाबजाम तयार होतात। ही रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। आणि सण समारंभ असलं की आपल्या घरामध्ये कसं पाहुणे सुद्धा येत असतात आणि पाहुणे आले की आपण त्यांच्यासाठी काही ना काहीतरी स्वीट पदार्थ बनवत असतो, त्यावेळी तुम्ही स्वीट पदार्थ म्हणून गुलाबजाम देखील बनवू शकता। जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।